श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। दिवसेंदिवस नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनेत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर परिसरात असलेल्या फाशीचा डोंगर येथे मागील आठवड्यात यश कोठावदे आणि वैभव हे दोघे जण रस्त्याच्या कडेला थांबले होते। 3 दुचाकीवरून आलेल्या 6 इसमांनी त्यांच्याकडील मोबाईल, सोन्याची चेन आणि अंगठी हिसकावून त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तपास करत मालेगाव येथून सापळा रचून 6 जणांना मालेगाव मधून ताब्यात घेतलंय। भूषण गोलाईत, कृष्णा दळवी, निलेश कुमावत, आदिल खाटिक, यश रणधीर, चंदू आवळे असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून सोन्याची अंगठी, दुचाकी, मोबाईल असा एकूण 4,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 15/6/2024 रोजी पहाटे 2:45 वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीचा डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावदे वय 27 वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच 50,000 रुपये असा ऐवज चोरून नेला होता। हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 149/24 अन्वये दाखल झालेला आहे। त्यामध्ये नंतर गुन्ह्यात 395 नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे। गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही DB टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत। एकूण 6 आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण 4,40,000चा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन, अंगठी, त्याचा मोबाईल तसंच घड्याळ तसंच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 4,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय 21 वर्ष पवननगर सिडको, आदिल आसिफ खाटिक वय 20 वर्ष हा पवननगर सिडको, यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक, चंदू गोपाळ आवळे DGP नगर नाशिक, तसंच यामध्ये आणखीन 2 आरोपी आहेत। यापैकी 2 आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गांजवे यांच्या पथकाने केले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।